की महायुतीची अधिकृत आमची घोषणा झाली आहे. मंगेश दादांनी सांगितलं, अनिल पाटलांनी देखील सांगितलं. आता तुम्ही म्हणताय की अजून जागा वाटपाचा तिथं झाल्यानंतर मी खरं सांगतो, मला अनिल पाटलाचं माझं बोलणं झालं नाही. काय बोलले मलाही माहिती अजून त्यांच्याशी. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या 12-1 वाजेपर्यंत आम्ही सगळं जाहीर करू त्यांची मागणी काय आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते करून मग आम्हाला, कारण मागच्या वेळेला आम्ही 57 होतो आणि यावेळेला जो म्हणत 40 जागाला 25 जागा लढा, तर मग ते थोडं अडचणीचं होणार आहे आम्हाला. त्यामुळे आता आम्ही उद्याच त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होईल. हा युतीची निश्चितता आहे, महायुतीची थोडी अनिश्चितता आहे. भाऊ, जर जागा द्यायची असल्या राष्ट्रवादीला तर शिवसेनेच्या ज्या संख्या त्यातच दिलं जातील की भाजपच्या, त्यावरच आमची चर्चा सुरू आहे. त्यावरच आमचं थोडसा काय झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या ठरेल त्यावेळेला मग माहितीचा विषय होईल. मग आता पुन्हा ते म्हणतील आम्हाला, म्हणजे ते काहीतरी 5-6-7 जागा मागतायत. आता जर आमच्या राहिल्या 50 मी त्या द्यायच्या तर म्हणजे मग आमचं बहुमतापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. मग 50च्या खाली आपण होतो का नाही असं म्हणता येणार नाही, पण मला वाटतं की दोघींनी त्यातल्या जागा दिल्या पाहिजे, त्यावेळेला ते होईल. नाही असं करता येणार नाही आपल्याला की एकच पक्षाचा वाटाघाटी झाल्या, त्यांनी एवढा घेतल्यानंतर पुरत त्यांना मध्ये घ्यायचंय, सोबत घ्यायचंय, यांना 7-8 जागा लागणार आहे. म्हणजे मग आम्ही 40 जागा लढायच्या का, 42 जागा लढायच्या का, हा प्रश्न आहे ना. दोघं पक्ष वाटून देतील राष्ट्रवादी. हा, मग मी तेच म्हटलेलं आहे की बाबा दोघी पक्ष अर्ध्या जागा वाटून घेताना काय द्यायच्या असतील त्या मग लढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.